हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग आणि यात आपण 42व्या श्लोकाचं विवेचन पाहत होतो. परंतु मी विवेचनात सांगतच होते की इंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्यांवर कुणाचं तरी नियंत्रण असतं आणि ते नियंत्रण असल्याखेरीज आपलं कुठलंच कार्य हे म्हणजे पूर्णत्वाला जात नाही. कितीही घड्याळाकडे लक्ष ठेवलं तरी बोलता बोलता ओघामध्ये 2-4 वाक्य जरी वेळेचा टप्पा ओलांडून पुढे गेली तरी ते लगेच MB जास्त होतात आणि 16 MBच्या पुढे फाईल गेली की ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवणं कठीण होतं. म्हणजेच काय की मला आहे त्या क्षणी थांबावं लागलं, कारण हे सगळं मला ठाऊक असून त्याच्या संबंधी मी नेहमी दक्ष राहून सुद्धा कधीतरी ही गडबड व्हायची ती होतेच. याचाच अर्थ आपल्यावर कुठली तरी शक्ती कार्यरत असते आणि सगळ्याच गोष्टी मी अगदी कितीही आखीव ठरवल्या तरी त्या नेहमी त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा घडतात. फक्त माझं नशीब एवढंच की आत्ता जरी मला आहे तिथे मी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी ती फाईल 16 MBची झाल्यामुळे ती निदान व्हॉट्सअपच्या माध्यमातून तरी जाऊ शकणार आहे, अन्यथा ती मला डिलीटच करावी लागली असती. तेवढी परमेश्वराची आपल्यावर कृपा म्हणायची आणि आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे सगळं इंद्रिय, मन, बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधीतरी दगा देऊ शकतात. देतातच, आपल्याला अनुभव आहेच. पण परमेश्वर आपल्याला मात्र दगा देत नाही. तो नेहमी आपल्याला आधी असे अनेक संकेत किंवा इशारे देत असतो. पण जसं ना की तवरून ताकभात ओळखता आला पाहिजे किंवा शहाण्याला शब्दाचा मार पुरतो, तर तशी आपली बुद्धी जर तेवढी प्रगल्भ झाली असेल, आणि ही प्रगल्भ कशामुळे होऊ शकते तर अर्थात उपासनेमुळे ह्या बुद्धीला धार येत असते. मन अधिकाधिक शांत होत असतं आणि मन जर शांत झालं ना तर ते परमेश्वराचे जे संकेत असतात ना ते आपल्यापर्यंत ह्या पंचमहाभूतांच्या माध्यमातूनच ते पोचत असतात. असे आपण म्हणतो ना, कुठून हवेतून येणारे का, तर होय, खरंच ते हवेतून येत असतात. कुठून कधी पाण्यातून एखादा संकेत प्राप्त होतो, कधी एखादा मातीतून आपल्याला संकेत प्राप्त होतो. म्हणजेच काय, यांच्याच माध्यमातून ते आपल्यापर्यंत येत असतात. परंतु मन जर शांत असेल, स्वस्थ असेल, निरोगी असेल तरच हे प्राप्त झालेले संकेत आपण आपल्या ओंजळीत घेऊ शकतो. आणि फक्त ओंजळीत घेऊन काय उपयोग, त्याचा अर्थही समजला पाहिजे ना. अर्थ समजण्यासाठी मात्र उपासनेची जोड अत्यंत महत्वाची आहे. आणि ह्याच मुद्द्यावर आता भगवंत 43व्या श्लोकात आपल्याला सांगतायत, म्हणजे अर्जुनाला सांगतायत की या भगवंताचाच आधार घ्यावा. तर तो कसा घ्यायचा आहे हे सांगून या 43 श्लोकांनंतर हा 3रा जो अध्याय आहे कर्मयोगाचा, तर याचं विवेचन भगवंत इथे समाप्त करत आहेत. आपण 43वा श्लोक पाहूयात. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. विनोबाजी म्हणतात, असा तो प्रभु जाणूनी आवरी आप आपणा संहारी काम हा वैरी तू गाठूनी परोपरी. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम 3योऽध्यायः. अशा रीतीनं ह्या श्लोकानंतर आणि याच्या विवेचनानंतर आपला हा कर्मयोगाचा अध्याय आज आपला इथे पूर्ण होणार आहे. आता या श्लोकाचा आपण अर्थ जाणून घेऊयात. भगवंत म्हणतायत,
इथे पुन्हा अर्जुनाला महाबाहो असं संबोधलंय. म्हणजे खूप झाली मधली चर्चा, खूप झालं म्हणजे ज्ञानार्जन, पण परत मूळ पदाची, जशी हरिदासाची कथा ही थोड्या 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 टप्प्याने पुन्हा मूळ पदावर येते. जो पहिला अभंग पूर्वरंगाला घेतलेला असतो तोच अभंग पूर्वरंगाच्या समाप्तीला किंवा उत्तर रंगाच्या सुरुवातीला घ्यायची पद्धत असते. याचं कारणच ते आहे की परत परत त्याची स्मृती करायची असते. तसंच भगवंत बघा इथे अर्जुनाला परत एकदा महाबाहो असं संबोधत आहेत आणि ते म्हणतात की महाबाहो म्हणजे आपण अर्थ बघितला की हे पराक्रमी अर्जुना, ज्याच्या बाहूमध्ये बळ आहे असा अर्जुन. आणि अर्जुना याप्रमाणे बुद्धीहून श्रेष्ठ आणि पलीकडे जो आहे ना तो आत्मा, त्याला जाणून ह्या दुस्साध्य अशा कामरूपी शत्रूला तू ठार कर. आता या वाक्याचा अर्थ दुसराही होऊ शकतो की तुला आत्म्याला जाणायचंय, म्हणजे मी साक्षात परमात्मा तुझ्या समोर उभा आहे त्याची तू ओळख करून घे. आणि कामरूपी शत्रू, आता तुझ्या समोर हे जे सगळे कौरव ठाकलेले आहेत हे काय आहेत? हे सगळे कामच आहेत ना. यांच्या प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामना किंवा ज्याला आपण म्हणतो ना की वाईट इच्छा, वासना अक्षरशः ठासून भरलेल्या होत्या. मग धर्मयुद्धाची स्थापना करायची होती, म्हणजे या फक्त माणसांना मारायचं नव्हतं. माणूस काय, तो देहानी तसाही तो मरणारच आहे. हे सगळं विवेचन अर्जुनाला समजावलेलं आहे. पण वृत्तीचा नाश करणं हे जास्ती महत्वाचं आहे. त्यांच्या ज्या वाईट इच्छा आहे, आपण ज्याला नकारात्मक सगळं जे वातावरण भरून राहिलेलं होतं ते नष्ट करायचंय. हे अर्जुनाला भगवंत परत एकदा स्मरण करून सांगतायत की आत्मा हा बुद्धीच्या पलीकडे आहे. आता हे तू अर्जुना एव्हाना जाणलं असशील. आता आत्मस्थ बुद्धी करून त्या स्थितीत राहूनच मोहित झालेल्या आणि स्वरूपाची विस्मृती झालेल्या किंवा विषयांच्या मागे प्रवृत्त झालेल्या हे जे सगळं आत्मरूप जे आहे तर त्याला तुला थांबवायचंय आणि निष्कल निर्विकार समाधीत ठेवून ह्या वासनारूपी शत्रूचा तुला नाश करायचा आहे. आता दुर्योधन हा कुरुपुत्र, हाच तर आपण बघितलं की कामक्रोध रूपी शत्रूच आहे. आणि महाभारतातली ही सगळी जी पात्र आहेत ती एकेका विशिष्ट स्वभावाची द्योतक सुद्धा म्हणता येतील. तर हा कामरूपी शत्रू आहे, तर त्याचं द्योतक किंवा त्याचा निदर्शक म्हणजे हा दुर्योधन आहे. म्हणजे जसा एखादा माणूस सर्व गुण संपन्न असतो तसा हा दुर्योधनाच्या ठाई वाईट कुठला गुण शिल्लक राहिला आहे का अशी शंका यावी, इतके सगळे दुर्गुण भरलेले आहेत. दुर्योधन म्हणजे युद्ध करून जिंकण्यास कठीण असा तो खरा दुर्योधन आहे. परंतु त्याला ह्या सगळ्या कामरूपी शत्रूंनी इतकं घेरलेलं असल्यामुळेच त्याचा खऱ्या अर्थाने सर्वनाश झालाय. आणि हे अर्जुनाला ह्या सत्याची जाणीव भगवंत करून देत आहेत की आपण म्हणतो ना बडा घर पोकळवासा, तसं की हा म्हणजे पराक्रमी नक्की आहे, त्याला जिंकणं कठीण आहे, पण या सगळ्या ह्याच्यातून आतून तो पोखरला गेलेला आहे. दिसायला बाहेरून कितीही तो भव्य अवाढव्य दिसत असला तरी याचा नाश करणं अर्जुना तुला कठीण नाही. आणि हेच भगवंत सांगतायत की आता थोडंसं दैनंदिन जीवनात आपण बघून घेऊयात की आपल्या मनात अनेक इच्छा सतत निर्माण होत असतात. आता जसं दुर्योधनाच्या बाबतीत महाभारतात घडलं, एक झालं की दुसरं एकातून वाईट चूक, त्याच्यातून काहीतरी दुष्कृत्य, मग पुन्हा एक पाप, मग त्या पापासाठी मग काहीतरी त्याच्यात पुन्हा उलटं होतं, मग ते पुन्हा निस्तरण्यासाठी अजून एक पाप, अशा तो दुष्टचक्रात हा अडकला गेला. वैयक्तिक आपल्या जीवनात सुद्धा असे अनेक प्रसंग येतात की ते आपल्याला असे अडकवत जातात. मग पहिल्यांदाच जर आपल्याला तिथून जर आपला पाय सोडवून घेता आला तर
त्याच्यापेक्षा मग आपल्यासाठी अजून काय चांगलं असू शकणार आहे. ह्या लहान वयातच ज्या वेगवेगळ्या आवडीनिवडी आपल्याला कौतुक असतं आई वडिलांना सुद्धा की आमच्या मुलाला हे आवडतं ते आवडतं, पण कधीही असा बाणा नसावा की खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. बाणा असा असावा की भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. जे आहे त्याच्यात काम चालवता आलं पाहिजे. भले त्या दिवशीचं ते काम तितकं उत्कृष्ट होणार नाही, पण नेहमी अडून बसायची एकदा का सवय लागली की मग आयुष्यभर आपल्यामुळे आपल्या बाजूच्या माणसाला सुद्धा त्याचा खूप त्रास होतो. नुसताच शारीरिक नाही तर मनालाही प्रचंड मनस्ताप होतो. आणि मग ह्याच्यापेक्षा मग ह्या सगळ्या गोष्टीनं आपल्या वैयक्तिक प्रगतीच्या सुद्धा आड येतात. म्हणजे अनेक गोष्टींच्या भौतिक प्रगतीच्याही आड येतात, तसंच आध्यात्मिक प्रगती करताना सुद्धा मग ह्या गोष्टींचा नाही हो. सकाळी ते काय माहितीये का, चहा प्याल्याशिवाय आमचा दिनक्रमच चालू होत नाही. आता जर तुम्ही एखाद्या सत्संगाला एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर 8-10 दिवस राहायला गेल्या तर तिथे तुम्हाला घरातल्यासारखा अगदी पहाटे 5:30 वाजता ताज्या दुधाचा चहा मिळण्याची अपेक्षा आहे का? मग ती जर अपेक्षा पूर्ण नाही झाली म्हणून आमचं मन जर दिवसभर अस्वस्थ राहू लागलं, मग त्या सत्संगाला जाण्याचा काय उपयोग? म्हणजे आपलं मन त्या चहातच आणि शरीराने फक्त आपण तिथे देवळात जाऊन ते जर कीर्तन ऐकत असू तर ही आपणच सुधारण्याची गोष्ट आहे ना. कोण कसा दुसरा येऊन सुधारेल? म्हणूनच इतक्या सवयीचा गुलाम आपण व्हायचं का नाही हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. यातून वेळच्या वेळी बाहेर पडायचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मनाने आपण ह्या सगळ्या विषयांचं चिंतन अखंड करत राहतो. माझं असं आहे, माझं तसं आहे, मला अमुक हवंय, मला तमुक हवंय. त्यापेक्षा भगवंताकडे मन वळवता आलं तर तुम्ही म्हणाला हो एवढ्या लहान वयात असं कुठे असतं का? वा उलट असं आहे की गीतेचं जे शिक्षण आहे खरं म्हणजे शालेय वयातल्या मुलांनाच जर त्याचा अर्थ समजावून सांगता आला तर त्यांचं उभं आयुष्य ह्या गीतेच्या उद्बोधक विचारांवर घडेल तर ते निश्चित अधिक सुसंस्कृत असणार आहे. परंतु ह्या मुद्द्याकडे कधी कुणी कसं लक्ष द्यायचं म्हणून हा बाजूलाच पडतो. काही हरकत नाही, निदान आज अगदी तरुण वयात नाही, 40शीचा उंबरठा पार केल्यानंतर जरी आपल्याला गीता ऐकावीशी वाटत असेल, ती समजून घ्यावीशी वाटत असेल, तरीही वेळ गेली नाही. नेहमी जो क्षण आपल्याला वाटतो की ह्या क्षणापासून काहीतरी चांगलं करावं, तो क्षणच आपल्या जीवनात उद्धाराचा क्षण असू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवायचंय. आणि म्हणूनच भगवंत इथे अर्जुनाला महाबाहो असं संबोधतायत की त्याला जाणीव करून देतायत की तुझ्यामध्ये अर्जुना ती क्षमता आहे. कसं काय मला जमणार, मी कसं हे युद्ध करू, असा पळपुटावाद तू करू नकोस. तर तुझं आत्मबल जागृत कर आणि ह्या कामरूपी दुरासंध ह्या सगळ्या शत्रूला तूच म्हणजे त्याचा नाश करायचा आहे. जसं समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना की केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. आपल्या हृदयातच आपला परमेश्वर आहे, त्याला आपणच साथ घालायची. त्याला शेजारच्या माणसानी साथ घातली तर ती त्याला ऐकू जात नाही. मीच माझी साथ घालायचे आणि साथ घालायचे म्हणजे फक्त हाका मारत बसायचंय असा नाही अर्थ. तर त्याच्याच जोडीला माझा कर्मयोग सुद्धा मी आचरायचाच आहे. आपण सगळेजण अमृतस्य पुत्र आहोत. लक्षात ठेवायचंय. स्वतःला कधीही हीन दीन दुबळं किंवा नाकर्त कधीही समजून घेण्याची आपण चेष्टा करू नये. कारण असं समजणं हेच मोठं पाप आहे. कारण या साक्षात परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये स्थित असताना आपण कशाच्या जोरावर स्वतःला हीन दीन दुबळं समजतो. हा तर थेट म्हणजे परमात्म्याशीही प्रतारणा होते, त्यांचा हा अवमान होतो. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आणि स्वतःचं आत्मबल जागृत करायचं आहे. असं सगळं या अध्यायाचं हे विवेचन आहे.
यानंतर आपण उद्याचा एक भाग या संपूर्ण अध्यायाचं समालोचन घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत हरिओम.